माणगावमध्ये बोर्ड परीक्षा की कॉपी महोत्सव? प्रामाणिक विद्यार्थी शिक्षा भोगतायत आणि नियम तोडणारे मोकाट फिरतायत. याला प्रशासनाची नालायकी म्हणायची नाही तर काय म्हणायचं? आज आम्ही असा सवाल विचारतोय की 10वी-12वीच्या परीक्षा ज्ञानासाठी आहेत की गैरप्रकार करण्याचे धडे शिकवण्यासाठी? माणगाव तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर कॉपीचा उघड उघड सुळसुळाट सुरू आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे ही कॉपी विद्यार्थ्यांची नाही तर व्यवस्थेची आहे. मुलं चिठ्ठ्या आणून कॉपी करतायत हे सर्वांनाच दिसतंय. पण प्रश्न असा आहे, हे सगळं शिक्षकांच्या समोर कसं काय घडतंय? तुझं झालं की दुसऱ्याला दे, हे शब्द जर शिक्षकांच्या तोंडून निघत असतील तर हे शिक्षण आहे की गुन्हेगारीला दिलेला परवाना? बोर्डाचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत, पर्यवेक्षक डोळेझाक करतायत, केंद्र प्रमुख मौन बाळगतायत आणि शिक्षण विभागाला फक्त एकच गोष्ट महत्वाची वाटते, निकालाची टक्केवारी. पण या आकडेवारीच्या खेळात वर्षभर अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचं काय? त्यांच्यावर होणारा हा अन्याय कोण थांबवणार? आज जे विद्यार्थी कॉपी करून 10वी-12वी पास होत आहेत त्यांचं उद्याचं भविष्य काय? उद्या हेच विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी झाले तर समाज सुरक्षित राहील का? मराठी शाळांमध्ये विद्यार्थी कमी होत आहेत म्हणून बोंबाबोंब केली जाते, पण शिक्षकच जर प्रामाणिकपणाऐवजी कॉपी शिकवत असतील तर पालक विश्वास ठेवणार तरी कसा? मग आजचा थेट सवाल, दोषी शिक्षकांना निलंबित केव्हा करणार? केंद्र प्रमुखांवर कारवाई केव्हा? गट शिक्षण आणि शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी केव्हा? की हे प्रकरणी नेहमीप्रमाणे दडपून ठेवले जाणार? ही केवळ बातमी नाही, हा इशारा आहे. आज कॉपीवर गप्प बसलात तर उद्या अयोग्य हातात शिक्षण, जबाबदारी आणि भविष्य जाणार. यावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे, कारण हा प्रश्न पुढील पिढीचा आहे. का आपल्या येथील विद्यार्थी बोर्डात टक्केवारी आणतात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी होतात? जरा विचार करा. जग स्पर्धेचं आहे, तंत्रज्ञान पुढे गेलंय, असे विद्यार्थी पुढे टिकतील का? आज जर शिक्षण विभाग दोषींवर कारवाई करत नसेल तर हे मान्य करावं लागेल की भ्रष्टाचार हा अपवाद नसून ती व्यवस्थेचा एक भाग बनला आहे. ही लढाई केवळ एका परीक्षेची नाही, ही लढाई पुढील पिढीचं भविष्य वाचवण्यासाठी आहे. आजचा प्रश्न फक्त कॉपी पुरता मर्यादित नाही, हा प्रश्न बेरोजगारी पर्यंत जाऊन भिडतो. आज इथले हुशार प्रामाणिक विद्यार्थी आपल्या गावात शिक्षण मिळत नाही म्हणून शहरांकडे स्थलांतर करायला मजबूर झालेले आहेत आणि मग शिक्षण विभाग बोंबा मारतो. मराठी शाळांचा पट कमी होतोय. पट कमी का होतोय? कारण इथं शिक्षण नाही, इथं कॉपी, पैसे आणि भ्रष्टाचाराचं शिक्षण दिलं जातं. आज जे विद्यार्थी ते कॉपी करून पास होतात ते उद्या नोकरीसाठी अपात्र ठरतात आणि मग वाढते काय? बेरोजगारी, नैराश्य आणि व्यवस्थेवरचा अविश्वास. ही शैक्षणिक शोकांतिका नाही, ही नियोजनबद्ध नालायकी आहे. हा व्हिडिओ पहा. आता 12वी कॉमर्समध्ये शिकत आहे. आता माझं केंद्र आहे. आता झाले माझा ब्लॉक नंबर इथे होता. आता झालेला 17 तारखेला SP च्या पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपी झालेली आहे. शिक्षकांना सांगून सुद्धा शिक्षक त्यांना सपोर्ट करत होते. ज्या सुपरवायझर होत्या त्यांना मी 2-3 वेळा सांगितलं की मॅडम कॉपी नका, म्हणजे त्यांना हे नका करू, तरी पण मॅडम ऐकल्या नाहीत अजिबात. त्याच बोलत होत्या की तुझं झालं की ह्यांना दे, असं तसं. मी त्यांना सांगितलं तरी ऐकत नव्हत्या आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे की कॉपी बंद झाली पाहिजे. व्हिडिओमधील विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव तिचं नाव आणि परीक्षा केंद्र जाहीर करत नाही, पण तिचा आवाज, अनुभव आणि तक्रार हे स्वतः पुरावा आहेत. माणगाव तालुक्यामध्ये आज परीक्षा केंद्रावर कॉपी सुरू असेल आणि ती शिक्षकांच्या समोर सुरू असेल तर दोष विद्यार्थ्यांचा नाही, दोष जबाबदारीवर बसलेल्यांचा आहे. आज जे अधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षक गप्प आहेत ते अज्ञानामुळे नाही तर सोयीच्या मौनामुळे गप्प आहेत. विद्यार्थिनीच्या या व्हिडिओमध्ये गोष्टी स्पष्ट आहेत, त्यामुळे FIR शक्य आहे. परीक्षेदरम्यान कॉपी सुरू असल्याचं वर्णन, शिक्षक पर्यवेक्षकांनी दुर्लक्ष केल्याचं आणि मदत केल्याचं सांगणं, कॉपीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचं नमूद करणं, हे सगळं सार्वजनिक परीक्षा फसवणूक या प्रकारात येऊ शकतं. आज कारवाई नाही तर उद्या माफी पण नाही. शिक्षण वाचवा, नाहीतर ही व्यवस्था स्वतःच उघडी पडेल. तुर्तास इतकेच. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.